स्वर्गीय दादांना खरं म्हणजे आज त्यांच्याबद्दल बोलताना निश्चितच एक फार जुन्या आठवणी समोर येत आहेत. मी कोल्हापूरला शिकायला आलो 77ला 76-77ला. तर दादा माझे लोकल गार्डन होते. जे जुन्या गावात राहायचे ते वाड्यावर. आमचे वडील आणि ते जुना स्नेह होता त्यांचा. आणि मग नंतरच्या सगळ्या काळामध्ये आम्ही सातत्यानं ह्या महाराष्ट्रातलं जे विना अनुदानित चळवळ जी उभी राहिली ती करताना मान्य पाटील साहेब, आमचे वडील या दोघांनीच खरं ते धोरण पुढे नेलं. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे. पण आणि मग पहिलं नॉन ग्रांटेबल पॉलिटेक्निक प्रवरानगरला सुरू झाला, नंतर इंजिनिअरिंग सुरू झालं. पण त्यावेळी स्वर्गीय दादांचा फार आग्रह असायचा की ह्या अशा महाविद्यालयांनी सुरू झाली पाहिजे, कारण तर ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांच्या ह्या दूरदृष्टीपणामुळं आज महाराष्ट्राची विनाअनुदानित चळवळ एक मोठ्या प्रमाणात वाढताना आपण पाहिलेली आहे. मी कोल्हापूर महाविद्यालयात शिकलो, कृषी महाविद्यालयामध्ये. त्यांची फार इच्छा होती की छत्रपती शाहू महाराजांचं नाव त्या महाविद्यालयाला द्यावं. सुदैवाने मी कृषी मंत्री झाल्यानंतर मला ती संधी मिळाली आणि मी दादांच्या हस्तेच ते मग तो कार्यक्रम केला होता. एक पितृतुल्य असं ते व्यक्तिमत्व होतं. नेहमीच छोट्या कामासाठी सुद्धा मला फोन करायचे. आणि आज असं मन भरून येतं की अशा काय व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं सर्वात नुकसान झालं. पितृछत्र हरपल्याची भावना आहे. माझा फार त्यात राजकीय संबंधाने चर्चा झाली नाही, कारण त्यांच्या आणि आमच्या वडिलांचा इतका जवळच स्नेह होता. दोघं बसायचे मात्र, दोघं चर्चा करायचे. आणि एक वैचारिक भूमिका होती महाराष्ट्राच्या भल्याकरता, राज्याच्या विकासाकरता, शैक्षणिक क्षेत्राच्या उद्याच्या येणाऱ्या आव्हानं काय आहेत, त्याच्यावर कशी आपल्याला त्याला सामोरं कसं जायचं आहे. बऱ्याच वेळा राजकारणाविरहित परंतु ह्या सगळ्या राजकीय अडथळे जी काही मंडळी राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे आहे ह्या कामामध्ये, ही अडथळे कशी दूर करायचे हे मात्र चर्चा व्हायची.